At the outset, let's begin today's program with Society Geet, which will be presented by the students of Music Department of SMRK BKAK Mahila Mahavidyalaya. Magare sani re, re ga ma pa, magare sa, pa magare sani re, re ga ma pa, magare sa, navya disha, nave swapna, jeevan drushti, navya disha, nave swapna, jeevan drushti, Gokhale Education Society. Education Society, Namastubhyam, Namastubhyam, हे महागुरु तुझा नमो, ज्ञान साधन ज्ञान सेवा, ज्ञानपूर्ती मज जमो, मंदिरी देशा उभारी, ज्ञान जाची पायरी, कीर्ती पसरे दश दिशांना, सागर अंबरी, महाराष्ट्री दिव्य जाळे आणि रूप हे देखणे, स्वरूप सुंदर तेज उजळे, दिव्यतेचे चांदणे, वर्धिनी विद्या जिथे परम सुंदर आलय, ज्ञानमूर्ती नामदार, गोखले Gokhale Education Society, Gokhale Education Society. वर्ष शंभर सुवर्णाची ओझळाई शुद्धशी, ज्ञान गुरु ही देती विद्या, देती हो बावन कशी, घेतली मी प्रतिज्ञा की, जीव हा ज्ञानाप्रती, घेतली मी प्रतिज्ञा की, प्राण हे राष्ट्राप्रती, प्राण हे राष्ट्राप्रती, गोखले एज्युकेशन सोसायटी, गोखले एज्युकेशन सोसायटी, नव्या दिशा नवे स्वप्न जीवन दृष्टी, नव्या दिशा नवे स्वप्न जीवन दृष्टी, गोखले एज्युकेशन सोसायटी, गोखले एज्युकेशन सोसायटी, गोखले एज्युकेशन सोसायटी. Thank you, students, for that melodious beginning. नमस्कार. गोखले एज्युकेशन संस्थेचे सचिव आणि महासंचालक सर डॉक्टर मोसो गोसावी, संस्थेच्याच HR डायरेक्टर, SMRK BKAK महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि स्टाफ ट्रेनिंग अकॅडमीच्या संचालक डॉक्टर सौदीप्ती देशपांडे, तसेच बोर्डी कॉलेजच्या NB मेहता कॉलेजच्या प्राचार्या आणि स्टाफ ट्रेनिंग अकॅडमीच्या समन्वयक डॉक्टर सौ अंजली कुलकर्णी मॅडम, त्याबरोबरच संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, या सर्वांना माझा नमस्कार. स्टाफ ट्रेनिंग अकॅडमी म्हणजेच प्राध्यापक प्रबोधिनी, यावर्षीचं पहिलं पुष्प 15 सप्टेंबर रोजी सर डॉक्टर मोसो गोसावी यांच्या 87व्या वाढदिवसानिमित्त गुंफलं गेलं. 15 सप्टेंबर रोजी हे पुष्प एस्पॅलियर स्कूल, जी प्रयोगशील अशी शाळा आहे, या संस्थेचे संचालक सचिन उषा विलास जोशी यांनी हे पुष्प गुंफलं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शिक्षण प्रक्रियेत कुठे कुठे आणि कसं अवलंबता येईल याबद्दलचा उहापोह त्यांनी आपल्या व्याख्यानात केला. 15 ऑक्टोबर रोजी डॉक्टर सौदीप्ती देशपांडे मॅडम यांच्या षष्टब्दी पूर्तीनिमित्ताने
दुसरं पुष्प गुंफलं गेलं ते डॉक्टर विनायक गोविलकर यांनी. सरांच्या व्याख्यानाचा विषय होता घडतो तो घडवितो. अर्थातच शिक्षक केंद्रित असं विषय त्यांनी निवडलेला होता. आणि आज 15 नोव्हेंबर, आजचं तिसरं पुष्प गुंफणार आहेत संजीव लाटकर. त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे जगणं आनंदाचं तुमचं आमचं. संजीव लाटकरांनाच हा विषय देण्याचं कारण काय, असा प्रश्न आपल्या सर्वांना पडला असेल. तर मुख्यत्वे माध्यमाचा अभ्यासक असलेले, ललित लेखक असलेले आणि लाईफ स्किल्स यावर असंख्य प्रशिक्षण शिबिरं घेतलेले संजीव लाटकर, ज्यांच्या पत्रकारितेला 20व्या वर्षी प्रारंभ झाला. प्रथम नवशक्ती, नंतर साप्ताहिक श्री, मुंबई सकाळ, महाराष्ट्र टाइम्स यामध्येच काम करता करता मोठमोठ्या उत्पादनांच्यासाठी ज्या जाहिराती करतात त्या जाहिरातीचं लेखन त्यांनी करायला सुरुवात केलं. हाऊस जर्नल्सची निर्मिती त्यांनी केली. काळाप्रमाणे बदलणारे ते. त्यामुळेच 1999 साली पहिल्या बहुभाषिक वेबसाईटची निर्मिती त्यांनी केली. आणि याच काळात, म्हणजे हा काळ ई कॉमर्सचा काळ, या काळात महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज या वेबसाईट निर्मितीचा देखील त्यात अंतर्भाव झालेला होता. 2000 ते दैनिक लोकमत, मुंबईच्या लोकमतचे ते संपादक झाले. आणि लोकमत तुमच्या दारी हा एक वेगळा कल्पक असा उपक्रम त्यांनी आखला. आणि त्यामुळेच लोकमतचा विक्रमी खपाचा आकडा तेव्हा नोंदवला गेला. पुढे 2002 सकाळ मुंबईचे ते संपादक झाले. सकाळ वृत्तपत्र समूहाने त्यांना दिली ती प्रचंड संधी आणि स्वातंत्र्य. संधीचं सोन्यात रूपांतर त्यांनी केलं. आणि त्यामुळेच पुढे ई सकाळसारखी वेबसाईट असो किंवा फॅमिली डॉक्टर याच्यासारखी एक वेगळी अशी आरोग्यविषयक पुरवणी असो, तसंच एक होलिस्टिक आरोग्य कार्यक्रम मुंबई उपनगरातील नागरिकांच्यासाठी त्यांनी घडवून आणलेला होता. आणि मल्टीमीडिया एडिटर अशी उपाधी, असा बहुमान मिळालेले, सकाळनी त्यांना ही पदवी दिली असं आपण म्हणूया, असा बहुमान दिला असे ते एकमेव एडिटर ठरले असतील. भारताबाहेर प्रशिक्षण घेऊन त्यांनी तो काळ हा संपूर्णपणे न्यूज चॅनेल्सचा होता, वृत्तवाहिन्यांचा हा काळ होता. साम ही वृत्तवाहिनी आली त्यावेळेला सामचे या वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड आणि प्रमुख संपादक झाले ते संजीव लाटकर. मात्र एखाद्या गाडीमध्ये सर्व प्रकारचे बदल करावे, तिला सुसाट सोडावं, अत्याधुनिक बनवावं आणि नंतर थांबा आल्यानंतर त्या गाडीतून बाहेर पडावं, तसं 2011 साली ते बाहेर पडले. आणि त्यांनी स्वतःची ग्रूम ग्रो डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ही स्वतःची प्रशिक्षण संस्था सुरू केली. येथे आधुनिक स्वरूपाचा दृकश्राव्य प्रशिक्षण कार्यक्रम, हा दृकश्राव्य मीडिया प्रशिक्षण कार्यक्रम त्यांनी सुरू केला, ज्यामध्ये 100 माध्यमकर्मींचा अंतर्भाव होता. या सर्व काळामध्ये विख्यात मार्गदर्शक भीष्मराज बाम यांच्या सहवासात ते आले आणि त्यांना एक अनोखी नवीन जीवनदृष्टी मिळाली. त्यामुळेच त्यांच्या असं लक्षात आलं की जे लाईफ स्किल्स आपण म्हणतोय, या लाईफ स्किल्स ट्रेनिंगची नितांत गरज आहे, आवश्यकता आहे. लाईफ स्किल्स म्हणजे जीवन कौशल्य. ज्या जीवन कौशल्याचा अभाव आहे अशी जीवन कौशल्य कोणती, त्याच्याबद्दल त्यांनी संशोधन केलं, सर्वेक्षण केलं आणि त्यानंतर 70 तासांचा दृकश्राव्य प्रशिक्षण कार्यक्रमही त्यांनी तयार केला. त्याच्यामध्ये पुस्तकांची निर्मिती आली, त्यामध्ये काही चाचण्या, प्रमाणपत्र,
या सर्वांची निर्मिती त्यांनी केली. मग बँका असो किंवा रिअल इस्टेट उद्योग असो, शिक्षण संस्था असो, महाराष्ट्र शासन असो, मुंबई पोलीस असो, शिक्षक, विद्यार्थी, पालक या सर्वांच्यासाठी त्यांनी प्रशिक्षणाला प्रारंभ केला आणि 50,000च्या वर या प्रशिक्षणात भाग घेणारे, सहभाग नोंदवणारे असे सदस्य त्यांना मिळाले. या प्रशिक्षणाचे विषय कोणते होते? आत्मविश्वास, इच्छाशक्ती, संवाद कौशल्य, टाईम मॅनेजमेंट म्हणजे वेळ व्यवस्थापन किंवा गोल सेटिंग, टीम बिल्डिंग, नेतृत्वाचा कस लागावा म्हणून नेतृत्व कला किंवा नोकरी कशी मिळवावी यासाठीचं जॉब ट्रेनिंग म्हणजे मुलांच्या जे नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांच्यासाठी जॉब इंटरव्ह्यू, ह्या सर्वांच्या प्रशिक्षणासाठी संजीव लाटकरांनी अँड्रॉइड ॲप वापरलं. या अँड्रॉइड ॲपच्या माध्यमातून हे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले गेले. पालक यात्रा हे त्यांचं फेसबुक पेज पालकप्रिय आहे. जगण्यासाठी कौशल्य केली, ती कौशल्य प्राप्त केली, आत्मसात केली की त्याचा लाभ स्वतःला, कुटुंबाला आणि समाजाला होतो. हा त्यांचा विश्वास आहे, ही त्यांची श्रद्धा आहे. एका बाजूला ते प्रशिक्षक आहेत, एका बाजूला ते माध्यम अभ्यासक आहेत, ज्याला मोटिवेशनल स्पीकर म्हणून प्रेरणा देणारे, प्रेरक व्याख्यानं देणारे ते आहेत. त्याबरोबरच ते ललित लेखक आहेत. त्यांनी त्यांची मोहर उमटवली आहे. त्यांचे 4 कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यापैकी त्यांच्या एका कथेला शांताराम पुरस्काराने गौरवला गेलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांची एक कादंबरी, 2 कथासंग्रह आत्ता नुकतेच काही वर्षाच्या आतच येऊ घातलेले आहेत. या सगळ्याचा वारसा त्यांना मिळाला त्यांच्या वडिलांकडून, श्रीयुत मधुकर लाटकर यांच्याकडून. ज्या व्यक्तीला सामाजिक क्षेत्रामध्ये डोळस अनुभव घेता येतात, मिळतात, ज्यांचं निरीक्षण अचूक असतं, त्या व्यक्तीकडे सांगण्यासारखं खूप असतं. त्यांच्याकडे किस्से आहेत, आठवणी आहेत, अनुभव आहेत आणि म्हणूनच तुमचं आमचं जगणं आनंदाचं कसं होईल हे ते आणि तेच सांगू शकतात. आज ते आपल्या व्याख्यानाला थोड्याच वेळात प्रारंभ करतील. त्यानंतर अध्यक्षीय मनोगत होईल. सर डॉक्टर मोस गोसावी अध्यक्षीय मनोगत करतील आणि त्यानंतर प्राध्यापक प्रबोधिनीच्या या 3ऱ्या पुष्पाचे आभार मानतील डॉक्टर सुनीता पिंपळे मॅडम, ज्या या स्टाफ ट्रेनिंग अकॅडमीच्या सदस्य आहेत. तर मी विनंती करते, आजचे आपले वक्ते पाहुणे संजीव लाटकर यांना जगणं आनंदाचं तुमचं आमचं या विषयावर आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी. धन्यवाद. नमस्कार. आता आपण आजच्या विषयाकडे वळूया. तो विषय आहे जगणं आनंदाचं तुमचं आमचं. हा विषय म्हटलं तर खूप गहन आहे आणि म्हटलं तर सामान्य वाटणार आहे. म्हणूनच हा विषय मी निवडला आहे. कारण अर्थ तर सगळ्यांना माहिती आहे, पण अर्थामागे दडलेला अर्थ आणि हे जगणं खरोखरच आनंदाचं आपण करतोय का, आणि करायचं झालं तर ते कशा पद्धतीने करता येईल याचा एक शोध म्हणूया, हाच आपण आज घ्यायचा आहे आणि हा एकत्रितरित्या घ्यायचा आहे. कृपा करून असा समज करून घेऊ नका की मला अगदी आनंदाचा पूर्ण अर्थ कळलेला आहे आणि मी तुम्हाला चला माझ्याबरोबर मी तुम्हाला आनंदी करतो असं काहीसं सांगतोय, असं कृपा करून समजून घेऊ नका. कारण अशी समजूत करून घेतली तर माझी जबाबदारी वाढेल आणि मला माहिती आहे की माझी जबाबदारी मी एवढी पेलू शकणार नाही. पण आज मी स्वतः जो काही विचार केलेला आहे, गेली 10-12 वर्ष या विषयावरती चिंतन मनन करतोय, व्याख्यानं देतोय,
आणि त्याचा लोकांना उपयोग पण होतो आहे. आणि म्हणूनच हे जे काही सगळी थॉट प्रोसेस आहे, माझं विचारमंथन मला आपल्यापुढे मांडायचं आहे की आपण आनंदी कसं राहायला हवं. आनंद म्हणजे काय? आज अगदी छोट्या छोट्या व्याख्यांपासून आपल्याला सुरुवात करण्याची अवस्था आहे. अगदी सुख म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, हे सर्व काही आपल्याला एकदा विचार करण्यायोग्य आहे असं वाटलं तर मला असं वाटतं की आज आपण जे काही इथं जमलेलो त्याचं चीज होईल असं मला वाटतं. आपण अगदी लहान मुलांचं उदाहरण घेऊया. लहान मुलं जेव्हा हसतात, खिदळतात, बागडतात, नाचतात, तेव्हा नेमकं काय घडलेलं असतं? ती आनंदी असतात. आनंद म्हणजे काय? आनंद म्हणजे मनावर कुठलंही ओझं नसणं. आपण अगदी निगेटिव्ह अर्थाने सुरुवात करूया की आपण आनंदी आहोत हे कसं ओळखायचं? बहुतांश वेळ आपला हा मनावर कशाचं ना कशाचं तरी ओझं असतं. कुठला ना कुठला तरी एक छोटासा अस्वस्थ करणारा तर कधी त्रासदायक असा विचार असतो. हा विचार घेऊन आपण दिवसभर वावरत असतो. एका त्रासदायक विचाराने साथ सोडली की दुसरा एक अस्वस्थ करणारा विचार आपल्याला बरोबर वागवत असतो. म्हणजे आपण हात कोणाचा पकडतो इथपासून आपल्या दिवसाची सुरुवात होते. म्हणजे लक्षात घ्या, दिवस तर नेहमीसारखा सुंदर असतो. छान सूर्योदय झालेला आहे, पक्षी आनंदाने किलबिलत आहेत, दिवसाची सुरुवात अतिशय सुंदर सुरुवात झालेली आहे. ते असे उधळणीचे रंग म्हणतो ना आपण, पहाटेचे फटफटलेले, ते सुंदर दिसत आहेत. अगदी छान आहे सगळं. पण आपलं मन छान असतं का? निसर्ग सुंदर आहे, पक्ष्यांचा आनंद तोच आहे. कधी कधी तर रस्त्यातून जाणारी माणसंसुद्धा आनंदी वाटतात, पण तो आनंद हा आपल्या उरात, आपल्या मनात असतो का? तिथूनच खरं म्हणजे आपली सुरुवात होते दिवसाची पण, आणि पुढच्या अख्ख्या दिवसात आपण आनंदी असणार आहोत की आनंदी नसणार आहोत याची पण. म्हणजे असं आहे की सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला जर समजा आजच्या दिवसातली सगळी कामं आठवली, कामं सांगणाऱ्या व्यक्ती आठवल्या, ऑफिसातले बॉस आठवले, घरमालक आठवले, किंवा अजून असं काही आठवत गेलं की मग त्या ज्या काही मेमरीज असतात त्या मेमरीज आपल्याला अस्वस्थ करायला लागतात. आपण अस्वस्थ कशाने होतो लक्षात घ्या. आपण अस्वस्थ दोन प्रकारांनी होतो. एक तर आपण अस्वस्थ मेमरीजमुळे होतो. स्मृती ज्या अनेकदा वाईटच असतात, कारण आपली वृत्ती ही वाईट स्मृतींना, अप्रिय स्मृतींना नकळतपणे कवटाळून ठेवण्याची असते, कवटाळून धरण्याची असते. त्यामुळे या स्मृती आपल्याला अस्वस्थ करतात अख्ख्या दिवसामध्ये. आणि स्मृती जर अस्वस्थ करत नसतील तर पुढे काय होणार आहे, आता उद्या काय होणार, हे जे काही सगळं झालं आहे त्याचं नंतर काय होणार, याचा एक गंड, पगडा हा आपल्या मनावर असतो, ज्याला आपण भयाचा पगडा म्हणूया, चिंतेचा पगडा म्हणूया. सो ही जी स्मृती आणि चिंता या दोन गोष्टींच्या मधून आपल्याला चालायचं असतं. हा जो मधला आवाज येतो ना तो विमानाचा आहे. डोक्यावरनं विमानं जात आहेत. आता या विमानात सुद्धा काही माणसं आनंदात बसलेली असणार आहेत आणि काही माणसं चिंतेत बसलेली असणार आहेत. जे आनंदात बसले ती छान सुंदर एक असा वर्ण जाण्याचा, पक्षी कसे जात असतील या कल्पनेचा, ढगातून फिरण्याचा आनंद घेतील. तर काही जण जीव मुठीत धरून बसलेले असतील की कधी एकदा विमानतळ येतो आणि विमान उतरते, सुखरूप उतरते. सो ही एक आनंदाची संकल्पना म्हणून मी आपल्याला सांगितली. तसंच हे जे चिंता जी आहे, या चिंतेने जर आपल्या दिवसाची सुरुवात झाली तर मग दिवसभर आपल्याला चिंता सतावत राहते. नुसती सतावत नाही, चिंता खात राहते. आणि एकदा तुमच्या मनामध्ये चिंतेने प्रवेश केला की तुमच्या घरामध्ये सुद्धा चिंता प्रवेश करते. कारण चिंता ही फक्त एकट्या व्यक्तीपुरती नसते, तो संसर्ग आहे. एका व्यक्तीला चिंता वाटायला लागली की ती चिंता तो बाकीच्या लोकांवर पण टाकतो, घरातल्या कुटुंबियांवर टाकतो आणि सगळेच कुटुंब हे चिंताग्रस्त होतं, अख्खं कुटुंब चिंताग्रस्त होतं. आणि जिथे जिथे चिंता म्हणून आहे तिथे तिथे आनंद राहू शकत नाही. कारण
जे चिंतेने व्याप्तं ना सगळं, जेव्हा चिंता आपल्याला सतावत असते तेव्हा आपण मुळातच आनंदापासून अक्षरशः कितीतरी कोस दूर गेलेलो असतो. कारण आनंदाला कशाचंच ओझं चालत नाही, कशाचीच चिंता चालत नाही. आणि चिंता म्हणजे ओझं. ही चिंता म्हणजे काय? फ्युचरमध्ये, भविष्यामध्ये काय होणार, मी आपल्याला सांगितलं मगाशी. म्हणजे एकीकडे स्मृती, आठवणी, कटू आठवणी, अपमान झाला, मला तो असं म्हणाला, माझं असं झालं, मला मागे अमुक अमुक अनुभव आला होता. हे जे काही आपण एक व्यक्तीला धरून आपलं जगणं पुढे नेत असतो किंवा समूहाला धरून आपण जे आपलं जगणं पुढे नेतो, त्यामध्ये एक प्रकारची कटुता ही साठलेली राहते मनामध्ये. आणि मनात कटुता असेल तर आपण आनंदी होऊ शकत नाही. ही कटुता आपल्याला अस्वस्थ करत राहते सतत. कटुता म्हणजे काय? शेवटी निराशा, त्या माणसाकडून झालेला घोर अपेक्षाभंग. या अपेक्षाभंगामुळे काय होतं? माणसं नंतर दुःखातच राहतात. कारण सर्वात मोठं दुःख आहे अपेक्षाभंगाचं असतं. बरं, तुम्हाला कोणी सांगितलं होतं का की अपेक्षा ठेवा म्हणून? नव्हतं सांगितलं. तरी पण आपण अपेक्षा ठेवतो. आपण अपेक्षा का ठेवतो या प्रश्नाकडे बघा. आपण सुरुवात कुठून केली आहे? आनंदापासून सुरुवात केली आहे. आणि आता आपल्याला कळेल की आपण आनंदी राहण्यापासून स्वतःला कसं रोखतो. आपणच आपल्याला परावृत्त करत असतो. लहान मूल बघा किती आनंदी असतं. नेहमी मी म्हणतो की लहान मुलाचा जो काही आनंद आहे ना, या आनंदी अवस्थेत आपल्याला जगता आलं पाहिजे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, हे जे काही म्हटलं आहे, सो हे काही फक्त त्या म्हणीपुरतं नाही म्हटलेलं. हे म्हणताना आपल्याला पुन्हा ती एक कैवल्य अवस्था प्राप्त व्हावी, हा सुद्धा त्यामागचा एक विचार आहे. की निर्विष, कोणत्याही प्रकारचं विष मनात नाही, कोणत्या प्रकारचं किलमिश मनात नाही. लहान मुलांच्या मनात असं काही नसतं. म्हणजे जेव्हा एखादा वडील आपल्या छोट्याशा बाळाला असं उंच उडवतात तेव्हा ते हसतं, ते आनंदात असतं. आपण राहू का असे आनंदात? कल्पना करा, आत्ता जर समजा आपल्याला कोणीतरी असं उडवलं आणि झेलणार, याची त्याला खात्री आहे, पण आपल्याला खात्री आहे का आपण आनंदी असू का? इतकंच नव्हे तर जरा ते थोडं म्हणजे मूल मोठं झालं, जे अगदी वर्षा 2 वर्षाचं नाही पण एक 7-8 वर्षाचं झालं, ते घाबरतं. कारण तोपर्यंत मनामध्ये चिंता दाटलेली असते की यांनी मला नाही पकडलं खाली तर काय कपाळ मोक्ष होईल माझा. रडायला लागेल मूल. ते म्हणजे जाणतं मूल म्हणतो ज्याला आपण. जाणतं म्हणजे काय? शेवटी त्याला चिंता म्हणजे काय ते कळलेलं असतं. ज्याला चिंतेची जाणीव होते तो जाणता. मग अशा अवस्थेमध्ये चिंता आणि आनंद एकत्र कसं राहतील? म्हणून आपल्याला जेव्हा आपल्याबद्दल आणि आपल्या सभोवतालबद्दल, आपल्या परिसराबद्दल, आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींबद्दल, आपल्या मित्रांबद्दल, मैत्रिणींबद्दल एक खात्री असते, हमी असते, विश्वास असतो, तेव्हाच आनंद जन्म घेतो. आनंदाच्या या पूर्व अटी आहेत. मी आपल्याला म्हटलं की नाही तुम्ही आनंदासाठी अमुक अमुक करा, हे गाणं गा. गाणं आपण आनंदात गातो आणि मग गाण्यातून आनंद निर्माण होतोही. परंतु मूळ अवस्था जी आनंदाची असायला हवी, त्या अवस्थेपर्यंत पोहोचायला आपल्याला मनाची मशागत ही खूप आवश्यक असते. ही जी काही मनाची मशागत आपण करतो ना, ही मनाची मशागत करताना आपल्याला भरपूर वाचावं लागतं, भरपूर ऐकावं लागतं आणि तेवढाच भरपूर विचारही करावा लागतो. विचारातूनच तुम्हाला एक अवस्था प्राप्त होते. आपण विचार नाही केला तर आपण पुन्हा त्या अवस्थेला जात नाही. कारण मी आपल्याला सांगतो की या मधल्या काळात, म्हणजे आपण अगदी लहान असताना खूप आनंदी असतो, पण मधली जी काही आपली वाढ झालेली असते ती पुन्हा अनेक अनुभवातून, पालकत्वाच्या संस्कारातून, शाळा कॉलेजमध्ये होणाऱ्या संस्कारातून आपण पुढे पुढे जात असतो. आणि भीती हा माणसाचा स्थायी भाव आहे, ती असायला हवी. भीती नसून चालणार नाही, पण भीती आणि चिंता या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मी एक उल्लेख जरूर करीन. कवच कुंडले ही भीतीची नावाचा मी एक लेख 2022च्या कालनिर्णयमध्ये लिहिलेला आहे. बहुधा तो नोव्हेंबर महिन्याच्या पानावर मागच्या बाजूला आहे. तुम्ही तो जरूर वाचा. म्हणजे आपल्याला ही जी काही नेमकी भीती आहे ह्याचं मॅनेजमेंट कळेल. आता चिंता नसणार का माणसाला? असणार. भीती नसणार का? असणार. स्मृती नसणार का? असणार. कडू गोड स्मृती असणार.
दुःखाचे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येणार, अपमान होणार, कारण मानव म्हणजे आपण माणसं आहोत, मानवी संबंधातून हे सगळं तयार होणारच आहे. पण याचं व्यवस्थापन करणं हे फार गरजेचं असतं. आणि व्यवस्थापन शिकण्यासाठी मी आपल्याला मगाशी म्हटलं तसं आपल्याला चिंतन करायला हवं, वाचन करायला हवं, श्रवण करायला हवं आणि मनन करायला हवं. त्याच्याशिवाय ते मॅनेजमेंट जमणार नाही, व्यवस्थापन जमणार नाही. आता माणूस रागावतो, रागावणार, आपण कोणी संत नाही आहोत, पण राग आल्या आल्या त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याचं जे तंत्र आहे ते शिकणं म्हणजे त्याचं व्यवस्थापन. त्यामुळे सगळ्या आपल्या ज्या काही वाईट गोष्टी असतात, जे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, जे काही षड्रिपू म्हटलेले आहेत, त्याचं उत्तम व्यवस्थापन एकदा तुम्हाला करता आलं तर आपल्या आयुष्यात आपल्याला आनंदाची प्रतिष्ठापना अतिशय छान पद्धतीने करता येते. हा जो आनंद आपण म्हणतोय तो नेमका राहतो कुठे हो, कुठे असतो, कसा दिसतो, कसा ओळखायचा? तर आनंद ही एक अवस्था आहे आणि ती आपल्या आयुष्यात सातत्याने सोबत असावी असं वाटणं सुद्धा स्वाभाविक आहे. पण मग आनंदी राहण्यासाठी आपल्याला काही कष्ट करावे लागतात का? बघा, गंमत आहे. आपल्याला जर सुखी राहायचं असेल तर आपल्याला खूप कष्ट करावे लागतात. सुख आणि आनंद यामध्ये फरक आहे बरं. सुखी होण्यासाठी आपण कष्ट घेत असतो. म्हणजे आपल्याला अन्नाचं सुख मिळावं, आपल्याला वस्त्राचं सुख मिळावं, आपल्याला निवाऱ्याचं सुख मिळावं, आपल्याला सुरक्षित भविष्य मिळावं, आपल्याला गाडीचं सुख मिळावं, टी व्हीचं सुख मिळावं, फोनचं सुख मिळावं, उंची कपड्याचं, उंची अत्तरांचं सुख मिळावं, यासाठी आपले प्रयत्न चालू असतात. अगदी उत्तम अन्न मिळावं यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करत असतो. हे सगळी आपली सुखासाठी चाललेली धडपड असते. आनंदासाठी धडपड नाही करावी लागत. ती वृत्ती आहे, तो असतोच. तो तुम्हाला पकडता आला पाहिजे, म्हणजे तो तुम्हाला छान ओळखता आला पाहिजे. तो सूर सापडणं म्हणतो ना, तसा सूर सापडणं आहे. ती एक लहरी आहे त्या आनंदाच्या. त्या आनंदाच्या लहरींच्या प्रदेशात तुम्हाला जावं लागतं. तुमच्याकडे आनंद स्वतःहून येत नाही, तुमच्याकडे आनंद आहेच, फक्त आणि फक्त त्या लहरी तुम्हाला ओळखायच्या आहेत. आणि एकदा तुम्ही त्या लहरी ओळखल्यात की तुम्हाला आनंदाची अवस्था प्राप्त होते. ती सतत होते का? तर नाही. ती सतत होणं अवघड पण आहे. कारण आपल्या जीवनामध्ये एवढे चढ उतार आणि ज्याला म्हणूया की अनेक गोष्टी सुरू असतात, कडू गोड, बऱ्या वाईट, की आपल्याला ही सतत ती अवस्था प्राप्त करून घेणं सुद्धा अवघड आहे. पण मग यामध्ये आपल्याला काय करता येईल? मला असं वाटतं की सर्वप्रथम आपण आनंद आणि सुख यामध्ये नेमका काय फरक आहे हे आपल्याला ओळखायला पाहिजे. तर आनंद याचा अर्थ आपल्याला जेव्हा एखाद्या गोष्टीचं खूप सुंदर वाटतं, खूप सुंदर अनुभव येतो, खूप अप्रतिम अशी एक अनुभूती येते, तो आनंद असतो. म्हणजे आता हे कोणी माझ्यापासून हिरावू शकत नाही ही भावना असते. आनंद हा हिरावला जात नाही, हे कायम आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आनंद हिरावता येत नाही म्हणजे काय? सुख हे हिरावता येतं. माझ्याकडे घड्याळ आहे, खूप उंची घड्याळ आहे, ते घड्याळ चोरीला जाऊ शकतं. माझ्या हातामध्ये काहीतरी एखादं फळ आहे, पटकन कुठलं तरी पक्षी येतो आणि ते फळ घेऊन जातो. घरात चोरी होते, आपण वस्तू खरेदी करतो, पैसे कमी होत जातात. म्हणजे जे काही सुख असतं ते हिरावलं जाण्याचा, ते आपल्यापासून दूर जाण्याचा एक सतत धोका आपल्या मनाला जाणवत असतो. हे सुख मिळालं नाही की आपण दुःखी होतो. म्हणजे सुखाला एक विरुद्धार्थी शब्द आहे दुःख. दुःख म्हणजे काय? सुख हिरावलं जाणं, सुखापासून वंचित होणं. हे जे दुःख जन्माला येतं त्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही निराश होता, तुम्हाला जे हवं ते सुख मिळत नाही, तेव्हा दुःख पदरी पडतं. आनंदाचं मात्र तसं नाही. मी आपल्याला एक छोटंसं उदाहरण देतो. मी अनेक घरांमध्ये पाहिलेलं आहे की अगदी गरीबातल्या गरीब घरात असो किंवा श्रीमंतातल्या श्रीमंत घरात असो, आई स्वयंपाक करत असते आणि मुलं
कुटुंबातले सगळे सदस्य जेवायला बसलेले असतात. ते घरातली ती आई गरमागरम जेवण वाढत असते आणि सगळे असे कच्चे बच्चे मुलं सगळी जेवण ओरपत असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर अतिशय सुंदर असा आनंद असतो. अतिशय सुंदर आनंद, एक म्हणतो ना एक चांगलं काहीतरी मिळाल्याचा, की आई आपल्याला वाढते या पद्धतीचा. अन्न तेच असतं, पण हॉटेलात खाताना आणि घरात खाताना एक फरक पडतो. हा जो फरक आहे ना, हा सुद्धा आनंदाचा एक भाग आहे. म्हणजे तुम्ही एक पदार्थ जेव्हा बाहेर खाता, नक्की तुम्हाला सुख मिळतं, आपल्या जिभेला सुख मिळते, इंद्रिय सुख म्हणतो तसं. पण घरात ज्या वेळेला एखादा पदार्थ खातो तेव्हा त्याचा आनंद अवर्णनीय असतो. आणि म्हणूनच जेव्हा घरगुती नावाने एखादी गोष्ट बाजारात मिळते तेव्हा त्याच्यावर पटकन उड्या पडतात. कारण घरगुतीमध्ये आईची आठवण, घरची आठवण ही लपलेली आहे, तो आनंद लपलेला आहे. म्हणजे किती फरक पडतो बघा, नुसत्या घरगुती या शब्दाने फरक पडला. पुढे मी आपल्याला सांगतो की आपण खात असतो, शेवटी आपल्याला काय मिळतं तर सुख मिळतं. अगदी गरम गरम खाल्ल्याचं सुख असतं. आणि आई जी हे जेवण वाढते मुलांना, तिच्या चेहऱ्यावर जो असतो तो आनंद असतो. ती खात असते का? नाही. तिला तो तिच्या जिभेला काही आनंद मिळतो का, सुख मिळतं का? म्हणजे नाही. तिला कोणताही इंद्रियानुभव मिळत नाही. तिच्या पोटात भूक असते, ती सुद्धा भुकेने कावलेलीच असते, दुपारची वेळ झालेली असेल तर. पण तिला त्या भुकेची पर्वा नसते, तमा नसते. तिला आनंद असतो की आपली मुलं गरम गरम खातायत, आपल्या घरातले सदस्य गरम गरम खातायत. हा आनंद म्हणजेच आनंद हा आपल्या जवळच्या व्यक्तीला देण्यात असतो, आपल्या प्रियजनांना देण्यामध्ये आनंद असतो. सुख हे घेतलं जातं, आनंद हा दिला जातो. हा आनंदाचा आणि सुखातला फरक आहे. म्हणूनच जेव्हा आपण म्हणतो जगणं आनंदाचं, तुमचं आमचं, त्यामध्ये हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की आनंदाचा मूलभूत नियम हा कोणाला तरी काहीतरी देणं, कोणासाठी काहीतरी करणं हा आहे, हा त्याचा पाया आहे. आजची जी संपूर्ण आपली रचना आहे ती आपल्यालाही माहिती आहे की ही सुखावर उभी आहे. आपण आजच्या जाहिराती बघू, माध्यमांमधून घडणारे वेगवेगळे ज्याला म्हणूया प्रवाह बघू, लोकांच्या मनातले विचार बघू. मी आता तरुणांशी खूप बोलत असतो, मुलांशी. त्यांच्या मनातले विचार सुद्धा मी ज्यावेळेला जाणून घेतो तेव्हा मला लक्षात येतं की आज आपण सर्व आपलं आयुष्य हे सुखाभोवती गुंफवलेलं आहे, सुखाभोवती रचलेलं आहे. आणि 2 पिढ्या जर आपण मागे गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की त्यावेळेला सुखांची खूपच कमतरता होती, गरिबी होती, दारिद्र्य होतं, अन्न टंचाई होती, खूप गोष्टी नव्हत्या लोकांकडे. पण त्यांची रचना जी होती ती आनंदाभोवती गुंफणारी होती. त्यांनी स्वतःचं जगणं हे आनंदाभोवती गुंफलेलं होतं. त्यामुळेच त्यांना पर्वा नव्हती की आपल्याकडे काय आहे, तरी त्यांना तो देण्यात जो आनंद मिळायचा. त्यामुळे एक प्रकारचं ज्याला म्हणूया शांत स्थिर जीवन त्यांना तुलनेनं जास्ती अनुभवायला मिळालं. मी यामध्ये प्रगतीची डायमेन्शन्स आणत नाही आता, आणि मी असं अजिबात म्हणत नाहीये की ते किती थोर जगले, नाही तर आपण कसं, असं मला नाही म्हणायचं. मला म्हणायचं की आनंदाचा शोध घेताना आपल्याला याही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील की 2 पिढ्या आधी जो आनंद होता तो कसा होता, त्यावेळेचं सुख कसं होतं, त्यावेळेचं त्याला म्हणजे त्यावेळची व्याख्या काय होती लोकांच्या मनामध्ये, आणि आज आपल्या मनामध्ये व्याख्या काय. आज आपल्या मनामध्ये कुठेतरी एक मिळवण्याची एक उर्मी प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. काहीतरी हवंय, हे सुखच आहे. सुख हवंय म्हणजे चांगलं घर हवंय, चांगल्या घरात चांगलं फर्निचर हवंय, ते सुसज्ज हवं, त्याच्यामध्ये लेटेस्ट सगळ्या गोष्टी हव्यात, गॅजेट्स हव्यात. मोबाईल मिळाला नाही म्हणून अतिशय टोकाचं पाऊल उचलणारी आज मुलं आपण बघतोय ना. हे काही मी असं मुळीच म्हणणार नाही की हे तुरळक दृश्य आहे. हे दृश्य आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये बघायला मिळतं. याचं कारणच आपण पूर्ण जगण्याची रचना ही सुखावर अवलंबून ठेवलेली आहे. आता हे जे सुख आहे हे आपल्याला प्राप्त करण्यासाठी जी सर्वांना तयारी लागते प्रत्येकाची, ती तयारी नसते आपली. आणि कशी असेल तुम्ही मला सांगा.
कारण सुख हे ऐहिक आहे आणि नेसेसरीली ते पैशांवर अवलंबून आहे. आणि ते जर पैशांवर अवलंबून असेल तर मग हे सुख मिळवायला जे कष्ट आपल्याला घ्यावे लागणार आहेत, जी बुद्धिमत्ता आपल्यापाशी लागणार आहे, जी कळकळ आपल्यापाशी लागणार आहे, प्रामाणिकपणा जो लागणार आहे आजच्या जगात आवश्यक असणारा, तो सगळ्यांपाशी असतो का, हा सुद्धा विचार आपल्याला करायला हवा. मी आपल्याला एक छोटं उदाहरण देतो की आपण जेव्हा काम करतो ते काम करताना आपल्याला आनंद मिळतो का? म्हणजे आनंदाचा जन्म मी आपल्याला म्हणतो ना, हा कणाकणातून असतो, क्षणाक्षणाला असतो. मी स्वतः ट्रेनिंग घेत असतो, वेगवेगळ्या प्रकारची कर्मचाऱ्यांची ट्रेनिंग घेतो, शिक्षकांची घेतो, विद्यार्थ्यांची घेतो. विद्यार्थ्याला जर म्हणजे अभ्यास आवडला ना तर तो त्या अभ्यासात प्रगती करतो. आपल्याला जेव्हा आपलं काम आवडतं तेव्हा आपण आपल्या क्षेत्रामध्ये प्रगती करतो. पण स्वतःच्या कामावर प्रचंड प्रेम करणारी माणसं ही आज समाजामध्ये किती आहेत याचा आपण मनापासून विचार करायला पाहिजे. आपण सर्वजण मनापासून कामावर प्रेम करण्याची मला कल्पना आहे, पण आजूबाजूला सुद्धा आपण बघायला पाहिजे. कारण जेव्हा आपण कामावर मनापासून प्रेम करतो तेव्हा आपण काम करताना आनंदी असतो. करिअर निवडतानाचा तो मुख्य मुद्दा आहे. करिअर कोणती निवडावी, तर जे काम करताना आपल्याला आनंद होतो अशी करिअर आपण निवडली पाहिजे. ओळखायचं कसं? जेव्हा तुम्ही तहान भूक हरपून काम करता तेव्हा तुम्ही आनंदी असता. जेव्हा तुम्हाला वेळेचं भान राहत नाही, तुम्हाला तुमच्या भुकेची जाणीव राहत नाही आणि तुम्हाला काम करताना एक झपाटलेपण येतं, तो आनंदाचा क्षण असतो. कारण त्या ठिकाणी मला त्या बदल्यात काय मिळतंय हा विचार तुम्ही करत नाही. आपण सर्वजण त्याच पद्धतीने काम करतो की मी एवढं काम करतोय मग मला काय मिळणार, हा विचार ज्या क्षणी मनात येतो आपल्या, त्या क्षणी आपल्या कामातला आनंद हा कमी कमी व्हायला लागतो. कारण कायम माणसाला काहीतरी आपल्याला कमी मिळतंय ही भावना असतेच. अमृता प्रीतम यांनी फार सुंदर वाक्य एका ठिकाणी लिहिलंय की हर घर में एक कमरे की कमी होती है. प्रत्येक घरामध्ये एक दालन एक खोली कमीच असते. तसं आपल्या सुखाचं आहे. आपण किती जरी सुखी व्हायचं ठरवलं तरी आपल्या सुखामध्ये कायम कमतरता राहणार आहे. आपल्याला हवं असतं ते खूप असतं आणि जे आपल्याला मिळू शकतं त्याला नेहमी मर्यादा असतात. हे जे हवं आहे आणि जे प्रत्यक्षात आपल्याकडे आहे यामधली जी गॅप आहे ना, ही गॅप आपल्या आयुष्यात दुःख निर्माण करते. अगदी जगातला सर्वात श्रीमंत माणसाला सुद्धा काहीतरी हवंच असतं. अगदी श्रीमंत असेल तर त्याला स्वतःचं विमान हवं असतं, स्वतःचं विमान असेल त्याच्याकडे तर त्याला 2 विमान हवी असतात, अजून कुठलं तरी काही हवं, म्हणजे अजून काहीतरी हवंय, अजून काहीतरी हवंय. हा प्रवास कधी थांबणारा नाही आणि तो थांबू पण नाही. मी असं मुळीच म्हणणार नाही की या प्रवासाने आपला काय ऱ्हास झालेला वगैरे नाही. उलट या प्रवासाने, या असोशीने, या ध्यासाने आपली प्रगतीच झालेली आहे. माणूस प्रगती करतो याचं मुख्य कारण म्हणजे तो सुखाच्या शोधात आहे. पण या सुखाच्या शोधात असताना त्याला आनंद म्हणजे काय हे सुद्धा कळलं पाहिजे आणि आनंदी राहता पण आलं पाहिजे. मी आपल्याला म्हटलं तसं काम करताना आपण ज्यावेळेला देहभान हरपून काम करतो तेव्हाच आपल्याला आनंदाची प्राप्ती होते. या उलट मी अनेक कर्मचारी अनेक ठिकाणी असे पाहिलेत की कधी एकदा 5 वाजतायत 6 वाजतायत आणि मी बाहेर पडतोय याची वाट बघत असतात. मी अनेक कार्यालयांमध्ये पाहिलेलं आहे की 6 वाजता ऑफिस संपणार आहे तर 5:30लाच मंडळी फ्रेश व्हायला निघून जातात, मग गप्पा टप्पा, आणि 6 वाजता त्या मशीन पुढे उभी असतात बायोमेट्रिक पुढे की कधी एकदा 6 वाजतायत आणि मी अंगठा दाखवून बाहेर पडतोय. अशी मी लोक पाहिले. म्हणजे सुट्टी मिळाली की त्यांना प्रचंड आनंद होतो, व्हायला हवा, कारण आपण आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवणार असतो. पण आज ऑफिस नाही म्हटल्यानंतर आपल्याला जो काही जर सुटकेचा निश्वास माणूस जर टाकत असेल तर मात्र तो आनंद घेत नाही ऑफिसमध्ये, एवढं आपल्याला नक्की म्हणता येतं. कारण कामाचा आनंद आपण घेत गेलो ना की नवीन पडणाऱ्या जबाबदाऱ्या सुद्धा आवडायला लागतात. मी कर्मचारी प्रशिक्षणामध्ये नेहमी सांगतो की तुम्ही नवीन नवीन जबाबदाऱ्या जेव्हा घ्यायला लागतात तेव्हाच तुम्ही वाढायला लागतात. माणसाची वाढ कधी होणार आहे सांगा?
तेच तेच काम करून वाढ होत नाही. नवीन काम करून वाढ, नवनवीन चॅलेंजेस स्वीकारून वाढ होते आपली. आव्हानं पाहिजेत नवीन आणि त्या आव्हानांमध्ये आपल्याला आनंद शोधता आला पाहिजे की अरे मी आज हे केलं, उद्या मी ते केलं. आणि स्वतःला अपडेट करणं, स्वतःला तयार करणं, स्वतःची वाढ करणं, स्वतःच्या जाणीवा विस्तारणं, ह्याचा सुद्धा एक आनंद असतो की आज मी नवीन काहीतरी शिकलो, आज मी नवीन काहीतरी वाचलं. हे जे आनंदाचे क्षण असतात हे सुद्धा तितकेच महत्वाचे असतात. ते कधी येतात? जेव्हा तुमच्या कामावर प्रेम असतं आणि त्या कामातून तुम्हाला आनंद मिळतो. आपल्याला केलेल्या कामाचा फक्त पगार मिळतो अशीच जर आपण जाणीव ठेवली तर सर्व केंद्रीकरण त्या पगारावरती होतं. आपले जे काही भत्ते असतात, अजून काही गोष्टी आपल्याला मिळत असतात नोकरी करताना, त्यावर लक्ष केंद्रित होतं. लक्ष त्यावर नाही केंद्रित करायचं आपल्याला आपलं लक्ष आपल्या कामावर केंद्रित करायला पाहिजे. आपल्या कामाचा दर्जा कसा वाढेल, आपल्या कामामध्ये कॉन्ट्रीब्युशन आपल्याला कसं करता येईल अधिकाधिक. मला नेहमी विचारतात की, आणि बरं का, करिअर ही गोष्ट फक्त तरुणांसाठी असते असं नाही आहे. वयाच्या निवृत्तीपर्यंत आणि निवृत्तीनंतर सुद्धा ही करिअर आपला पाठपुरावा करत असते, किंबहुना करिअर आपल्याला साथ देत असते. ही करिअर म्हणजे आपली ओळख आहे. ही करिअर दुसरं तिसरं काही नाही आहे, आपली ओळख. म्हणजे नोकरी या शब्दाला अनेक जण नोकरी आणि करिअरमध्ये गल्लत करतात. मी थोडा वेगळा विषय मुद्दामून आपल्याला सांगतो. हा आपला आनंदाच्या प्रवासातलाच एक भाग आहे. समजा की नोकरी आणि करिअर या दोन्हीमध्ये लोक गल्लत करतात. नोकरी म्हणजे काय, तर मराठीमध्ये त्याच्यासाठी उपजीविका हा शब्द आहे. तुम्हाला माहिती आहे की आपण उपजीविका हा शब्द, नोकरीला अनेक शब्द आहेत पण उपजीविका असा शब्द आहे. ही उपजीविका आहे, लक्षात घ्या. उप असं आहे, उपपंतप्रधान, उपमहापौर, उपमुख्यमंत्री. मग जीविका काय? जीविका म्हणजे आपलं मुख्य जीवन, ज्याच्यासाठी आपण जन्माला आलेलो आहोत, ती जीविका. जीविका म्हणजे आपली करिअर आहे. म्हणजे आपण जे, समजा मी शिक्षक आहे तर शिक्षक ही माझी करिअर आहे, ही माझी ओळख आहे, ही माझी जीविका आहे. आणि मी कुठेतरी नोकरी करतोय, ही माझी उपजीविका आहे. मी एक प्रशिक्षक आहे तर ती माझी करिअर आहे. आणि मी आपल्याकडे आज आलेलो आहे, ही माझी उपजीविका आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला आपलं सगळं लक्ष हे करिअरवरती केंद्रित करायला पाहिजे, उपजीविकेवरती नाही, जीविकेवरती केंद्रित करायला पाहिजे. ही जीविका जेव्हा आपल्याला सापडते तेव्हा तो आनंदाचा क्षण असतो. ज्याला जीविका सापडली ना तो आयुष्यभराचा आनंदी झाला. अजून एक खूप महत्वाची गोष्ट आहे, जीविका सापडल्यावर असं काय घडतं, तर जीविका सापडल्यावर आपल्याला एक कळतं की मला कॉन्ट्रीब्यूट जास्ती करायचंय आणि विड्रॉ कमी करायचंय. लक्षात घ्या, म्हणजे माझं योगदान जास्ती असलं पाहिजे त्या क्षेत्राला, आणि त्या क्षेत्राने मला जे काही मोबदला द्यायचा आहे तो कमी असला पाहिजे. हा जर फरक राहिला ना तरच आपला त्या क्षेत्रावरती ठसा उमटतो. शेवटी ठसा उमटला पाहिजे, कारण मी म्हटलं तसं करिअर ही एक ओळख आहे. ठसा उमटला पाहिजे आपला. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात जेव्हा आपला ठसा उमटतो, एक ओळख पटते, लोक आपल्याला नुसते ओळखायला नाही लागतात, नावाजायला लागतात. आपल्या मागून आपल्याबद्दल जेव्हा चांगली चर्चा होते, आपल्या कामाचं कौतुक होतं, आपण जे काही कॉन्ट्रीब्युशन करतो त्या कॉन्ट्रीब्युशनच्या बद्दल आपला गौरव होतो, तो क्षण आनंदाचा असतो. कारण बाकी सर्व गोष्टी या आपल्यालाही कल्पना आहेत की जात असतात. हेच तर गंमत आहे. आता पैसा काय, सुख काय, हे येतानी जातं, ते राहत नाही ना, त्याच्या आठवणी टिकतात. म्हणजे जेव्हा जेव्हा मी लोकांना विचारतो की तुमच्या आयुष्यातला एक मला आनंदाचा क्षण सांगा, तेव्हा प्रत्येक जण मला जो सांगतो त्याच्यामध्ये कुठेही त्यांची गाडी, बंगला वगैरे काही इन्व्हॉल्व नसतं. निखळ आनंदाची भावना असते मनात जपलेली. म्हणजे आपण कायम आयुष्यात आनंदालाच महत्व देत आलेलो आहोत. सुखाला आपण महत्व तेवढं दिलेलं नाहीये. सुखी व्हायला पाहिजे, पण शेवटी आनंदाचं स्थान हे आयुष्यात कायम वरचढ राहणार आहे. कारण आनंद हा आपल्याला उन्नत करतो, जगण्यासाठी अतिशय परिपक्व असा दृष्टिकोन देतो. इतकंच नव्हे तर तो दुसऱ्याला सुद्धा आनंदी करण्यासाठी आपल्याला एक प्रेरणा देतो.
आनंदी माणूस हा फक्त आनंदी नाही राहत, तो दुसऱ्याला पण आनंदी करायचा प्रयत्न करत असतो. वेराज सुख मात्र आपल्यालाच फक्त मिळावं अशी सर्वसाधारण भावना असतेच असते. म्हणजे मला मिळालं पण ते शक्यतो दुसऱ्याला मिळू नये, नाही तर माझा युनिकनेस, एक्सक्लुझिव्हनेस हा निघून जाईल. म्हणजे आपल्याकडे एक्सक्लुझिव्ह हिरा आहे, आपल्याकडे एक्सक्लुझिव्ह गाडी आहे, आपल्याकडे एखादी गोष्ट एक्सक्लुझिव्ह फक्त आपल्याकडे आहे, याचं सुख सुद्धा खूप असतं अनेकांना. म्हणजे अमुक एक गोष्ट ही फक्त आपल्याकडेच असावी याचं सुद्धा एक वेगळं सुख असतं. आनंदाचं तसं नाहीये. आनंद हा प्रसार करण्याची गोष्ट आहे, ती वाढवत नेण्याची गोष्ट आहे, ती सर्वांपर्यंत जायला पाहिजे. आणि म्हणून आनंदामध्ये एक ईश्वरी अशी अनुभूती आहे. ईश्वर सर्वत्र असतो, तसं आनंद सुद्धा सर्वत्र असतो. गरीब घरामध्ये असतो, दरिद्री घरामध्ये असतो, श्रीमंत घरामध्ये असतो. सुखाला मर्यादा आहे. गरीबाच्या घराचा उंबरठा आतमध्ये ओलांडून जाण्यापूर्वी सुख 100 वेळा विचार करतं. सुख नाही जात आतमध्ये, त्याच्या वाट्याला सुख येईल याची हमी नाहीये. पण आनंदाचं तसं नाही. त्या व्यक्तीने ती एकदा मनोवस्था धारण केली रे केली की आनंद त्याच्या उंबरठ्यात जातोच जातो, घरात जातोच उंबरठा ओलांडून. आणि किती सुखवस्तू घर असू दे, किती श्रीमंत घर असू दे, पण त्या घराचा उंबरठा ओलांडून आतमध्ये आनंद येईलच याची हमी नाही. बघा तुम्ही, हे सुखी माणसाला आनंदी होण्याची हमी नाही, आणि दरिद्री माणसाला आनंदापासून वंचित तो राहील अशी सुद्धा शक्यता नाही. तो आनंदी होऊ शकतो, 100% होऊ शकतो. आणि म्हणूनच आनंद ही एक मनोवस्था आहे. ही काय आहे? मी आपल्याला मगाशी जसं त्या आईचं उदाहरण दिलं मुलांना वाढणाऱ्या, तसंच शेअरिंग हे आनंदाचं सूत्र आहे. जेव्हा आपण एक गोष्ट शेअर करतो, लोकांबरोबर शेअर करतो, कारण आनंद ही वाटून घेण्याची गोष्ट आहे. सोनं नाणं हे काही कोणी वाटत नाही, ते आपल्यापाशी आपण घट्ट धरून राहतो, संचय करतो त्याचा, ती रोज बघतो, अजून ते वाढवायला पाहिजे असाही आपल्या मनामध्ये विचार असतो. म्हणजे सतत आपल्या मनामध्ये ते वाढवावं असा विचार असतो, आणि ते त्याचा संचय करण्याची एक आपल्याला वृत्ती असते. आनंदाचं तसं नाहीये. आनंदाचा संचयच होत नाही, तो मुक्त असते, सगळ्यांना द्यायचा असतो. अगदी साधी साधी गोष्ट आहे. आपण कोणाशी गप्पा मारतो, कोणाला चांगलं एखादं गाणं म्हणतो, सगळ्यांसाठी एखादी कविता गातो, हे आनंद वाटण्याचेच विषय आहेत. हा आनंद जो आहे, हा आनंद समोरच्याला आनंदी करण्यासाठी असतोच असतो, आणि समोरच्याला आनंदी करताना आपणही आनंदी होतो हा सुद्धा असतो. अशा पद्धतीने तो वाढत वाढत जातो. म्हणतो ना आपण, आनंदाचे डोई आनंद तरंग. म्हणजे आनंद जर मुळात असेल तुमच्या मनामध्ये, तुमच्या वृत्तीत तो असेल, तर तुमचे जे काही तरंग उठतात आयुष्यामध्ये हे सुद्धा सगळे आनंदाचे असतात. आणि तो जो काही एक, ज्याला म्हणूया ना की एक परीघ तयार करता तुम्ही, हा सर्व परीघ सुद्धा आनंदमयाचा असतो, आनंदमय असतो. हे आनंद हे मी आपल्याला म्हटलं तसं ईश्वरी अनुभूतीचा प्रकार का आहे, याचं कारण तो निर्विष आहे, तो निर्विचार आहे, निर्विकार आहे. त्यामध्ये त्याग आहे, पण त्यागाचा बडेजाव नाही. त्यामध्ये दुसऱ्याचा विचार आहे, पण त्याचा अहंकार नाहीये की मी तुझा विचार केला. म्हणजे त्याग असला तरी त्यागाचा अहंकार नाहीये. ही जी अहंकार विरहित अवस्था जेव्हा प्राप्त होते आपल्याला, तेव्हाच आपण आनंदी होतो. म्हणून आपल्या लक्षात येईल की आपल्या सर्व संतांनी खूप मोठं काम करून ठेवलंय. त्यामध्ये त्यांनी आपल्याला वारंवार जे काही सांगितलंय ते आनंदाबद्दल सांगितलंय. पसायदान सुद्धा आपल्याला आनंदाचीच दीक्षा देतो. तुकारामांनी आपल्याला आनंदाचीच रहस्य सांगितलेली आहेत. अध्यात्म हे सुद्धा आनंदाचं गमक आहे. माणसाचं जीवन कसं असायला पाहिजे, व्हॉट इज लाईफ, आयुष्य म्हणजे काय, असं ज्यावेळेला मी विचारतो वेगवेगळ्या शिबिरांमध्ये, तेव्हा त्याची वेगवेगळी उत्तरं येतात. आयुष्य म्हणजे स्पर्धा आहे, आयुष्य म्हणजे अमुक आहे, आयुष्य म्हणजे युद्ध आहे, वगैरे वगैरे. आयुष्य म्हणजे आनंद आहे. आयुष्याचा पर्पजच आनंद आहे, आयुष्याचा उद्देशच आनंद आहे. मी स्वतः अनेक वर्ष माध्यमात काम केलेलं आहे, आणि माध्यमांमध्ये काम करताना अनेकदा आपल्याला दुर्दैवाने कधीतरी एखाद्या व्यक्तीच्या निधनाची, खूप मोठ्या व्यक्तीच्या निधनाची बातमी छापावी लागते.
तो वाईट प्रसंग असतो, पण छापावी लागते. त्या बातमीमध्ये आपण त्या व्यक्तीचं कर्तृत्व, त्या व्यक्तीने काय काय केलंय त्याच्या संपूर्ण जीवनामध्ये, कालखंडामध्ये, हे सगळं देत असतो. त्या व्यक्तीच्या मागे कोणती साहित्य संपदा आहे किंवा कोणतं कार्य आहे हे देत असतो. त्याच्या मागे बंगले किती आहेत, गाड्या किती आहेत, संपत्ती किती आहे ते देत नाही. म्हणजे थोडक्यात मृत्यूनंतर यापैकी कशालाच अर्थ नसतो, केवळ कामाला अर्थ असतो आणि आपण वाटलेल्या आनंदाला अर्थ असतो. मला आजही अनेक व्यक्ती अशा आहेत की ज्या आज माझ्याबरोबर नाही आहेत, पण त्या व्यक्तीने मला जो काही आनंद दिलाय तो माझ्याबरोबर आहे. आनंद ही अमर गोष्ट आहे. सुखाला शेवट असतो, सुख हे मर्त्य आहे, कुठलंही सुख, पण आनंद हा अमर आहे. आणि म्हणूनच आपल्याला सुखाचा पाठलाग करताना आनंदाचा हात आणि आनंदाची साथ सोडायची नाही. प्रश्न तिथे येतो. सुखाचा पाठलाग करावा, सुखाचा मागोवा घ्यावा, आपण सुखी होण्याचा प्रयत्न जरूर करावा, पण हे करताना बॅलन्स जो काही आहे, आपलं संतुलन जे काही आहे ते ढळता कामा नये. ते ढळलं की कुटुंब रचना, आपल्या स्वतःचं व्यक्तिमत्व याच्यात एक बिघाड तयार होतो. आज हा बिघाड जो काही झालाय याने आपण सगळेच अस्वस्थ झालेलो आहोत. हा बिघाड होण्याचं मुख्य कारण काय आपल्याला माहिती आहे? तुलना, कंपॅरिझन. एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीबरोबर होणारी तुलना. या तुलनेने माणूस अस्वस्थ होतो. अगदी म्हणजे खरं सांगतो मी आपल्याला, मनापासून आनंदी असणारा माणूस सुद्धा एका स्टेजला येऊन एक संभ्रमात पडतो की अरे हे सगळं बरोबर आहे, पण मग मी काय केलं आयुष्यामध्ये, मला काय मिळालं आयुष्यामध्ये, मी एवढं करून सुद्धा माझ्या हातात काहीच लागलं नाही आणि त्या माणसाला मात्र एवढं मिळालं. आणि लोक या तुलनेला प्रोत्साहन देतात, खतपाणी घालतात. ही तुलना जी काही आहे, ही तुलना ही भावा बहिणींमध्ये, बहिणी बहिणींमध्ये, भावा भावांमध्ये सुद्धा अंतर निर्माण करते. अगदी मी पाहिलंय, जे पालकांची ज्यावेळेला कार्यशाळा घेतो, पालक नकळतपणे बोलून जातात की नाही बहीण याच्यापेक्षा जास्ती हुशार आहे. हे पेक्षा काय येतं? त्याची हुशारी वेगळी, तिची हुशारी वेगळी, तुमचं कर्तृत्व वेगळं, अजून कोणाचं कर्तृत्व वेगळं. हा पेक्षा हा शब्द आपण आयुष्यात जेव्हा आणतो तेव्हा आपण दुःखाला निमंत्रण देतो आणि आनंदाला बाय बाय करतो. आनंद निघून जातो, कारण तुलना ही आनंदाला मान्य नाही. आनंद हा अतुलनीय आहे. मी म्हटलं आपल्याला, तो असामान्य असतो, तो अतुलनीय आहे, तो मोजता येत नाही, त्याला विरुद्धार्थी शब्द नाही. आनंदानंतर अत्यानंदच आहे, म्हणजे अजून वाढलं, सुपरलेटिव्ह आहे. तुम्हाला अत्यानंद झाला. सुखाला दुःख आहे, आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही, आनंदाला अत्यानंद म्हणजे अजून वरच्या पातळीवर तुम्ही जाता. म्हणजेच तुम्ही लक्षात घ्या, आनंद ही एक या जगातल्या सर्वश्रेष्ठ मूल्यापर्यंत पोहोचवणारी शिडी आहे. आणि म्हणून ती जर आपल्याला हातात घट्ट धरून ठेवायची असेल तर काही सूत्र ही पाळावी लागतील. एक म्हणजे आपण जे काही काम करतो ते मनापासून करणं, झोकून देऊन करणं. कारण आनंद ही प्रत्येक क्षणाला प्राप्त झालेली अवस्था आहे. मी आता आपल्याशी बोलतोय, मी स्वतः जर आनंदी नसेल तर आपल्याला हा माझा जो काही मेसेज आहे, माझं जे काही म्हणणं आहे ते मी कसं पोचवू शकेन? डिस्टर्बन्स अनेक येणार आहेत, वितुष्ट मध्ये मध्ये जे येतात ना संकटामध्ये, ती अनेक येणार आहेत, पण तरी सुद्धा तुम्हाला आनंदाची कास सोडायची नाही. याचं कारण असं की तुम्हाला एखादी गोष्ट जेव्हा जीवापाड आवडते, मनापासून आवडते, तेव्हा तुम्ही एका आनंदाच्या अनुभूतीमध्ये जगतच असता. आणि ही गोष्ट अशी असायला पाहिजे की ज्यापासून तुम्हाला ऐहिक नव्हे तर मानसिक समाधान मिळतं. संचयाचं किंवा ती गोष्ट बाळगल्याचं समाधान म्हणजे सुख, पण देण्याचं सुख ज्यावेळेला आपल्याला मिळतं तो आनंद असतो. मी आपल्याला मगाशी सांगितलं, पुन्हा एकदा ते आपल्याला अशासाठी सांगतोय की लक्षात ठेवा, आनंद हा देण्याने वाढतो. आणि मग काय होतं, दुसऱ्या माणसाला सुद्धा तो आनंद अजून कोणाला तरी द्यावा असं वाटतो आणि पुन्हा आनंद वाढत जातो. अशा पद्धतीने आपण आनंदाचा परीघ वाढवत वाढवत नेतो. आनंदाचे डोही, आनंद तरंग, अशा अवस्थेला आपण जातो. मग आनंदावरती ओझं कशाचं असतं? मी आपल्याला सुरुवातीलाच सांगितलं, तर चिंतेचं असतं आणि भीतीचं असतं, भयाचं असतं, टेन्शन. पालकांच्या कार्यशाळा घेताना मला वारंवार जाणवतं. मी जेव्हा पालकांच्या कार्यशाळा घेतो तेव्हा मी विचारतो की
या आत्ता तुम्ही पालकत्वामुळे तुम्ही आनंदी आहात का तुम्हाला टेन्शन आहे? बहुतेक पालक सांगतात आम्हाला टेन्शन आहे, आम्हाला मुलांचं टेन्शन आहे. मुलांचं टेन्शन जर आलं आणि ते वाजवीपेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही पालकत्वाच्या खूप सुंदर आनंदापासून वंचित राहता. पालकत्व ही आनंदाची गोष्ट आहे, टेन्शनची गोष्ट नाही आहे. आपलं जगणं ही आनंदाची गोष्ट आहे, टेन्शनची गोष्ट असून कसं चालेल? टेन्शन्स ही आपण निर्माण करतो. तुम्हाला देवाने जेव्हा पाठवलंय ना, तसं इंटेल इनसाइड म्हणतो आपण, चिप आतमध्ये आहे, तशी आपल्या डोक्यामध्ये, मनामध्ये, हृदयामध्ये आनंदाची चिप आहे. ती घालूनच आपल्याला पाठवलेलं आहे. पण त्या एकतर आनंदाच्या चिपवर, आनंदाच्या जी काही आपली कुपी आहे म्हणा, त्याच्यावर आपण कुठं चढतात, एकतर त्याचा विसर पडतो आणि आपण भलत्या गोष्टींवरती फोकस करतो, भलत्या गोष्टींच्या मागे लागतो. आणि जेव्हा आपण टेन्शनमध्ये असतो, जेव्हा आपण तणावामध्ये असतो, भीती असते आपल्या मनामध्ये, हे मिळेल की नाही याबद्दलचं एक ज्याला म्हणूया सतत टेन्शन असतं, यातून आपण आनंदी होणं हे केवळ अशक्य आहे. कारण आनंदामध्ये स्थैर्य लागतं, मानसिक स्थैर्य. तुम्हाला कोणतीही गोष्ट ही विचलित करत नाही, कारण तुम्ही आनंदीच असता. हा जो एक आनंदाचा गाभा आहे, या आनंदाच्या गाभ्यापासून आपल्याला लांब नेणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रथम आपल्याला आयडेंटिफाय करायला पाहिजे. म्हणजे त्याचा त्याग करायचा का, त्या त्यागून काही हिमालयात वगैरे जायचं का? नाही, प्लीज समजून घ्या, तसं नाही आहे. आपल्याला काही गोष्टी या लागणारच आहेत आयुष्यामध्ये, ऐसी गोष्टी आहेत त्या. पण मी आपल्याला म्हटलं तसं तो उद्देश नाही आहे, ते साधन आहे, तो उद्देश नाही आपला. म्हणून सर्वप्रथम मी नेहमी सांगतो की प्रथम आपल्या आयुष्याचा उद्देश ठरवा, गोल सेटिंग. आणि हे गोल सेटिंग हे फक्त काही कॉलेजच्या मुलांसाठी किंवा ग्रॅज्युएट झालेल्या मुलांसाठी, तरुण मुलांसाठी असतं असं नाही आहे. आपलं सुद्धा गोल ठरलेलं असलं पाहिजे की मला कुठे पोचायचंय, मला नक्की काय करायचंय, मी कशासाठी आलोय या जगामध्ये. जेव्हा तुमच्या लक्षात येतं की माझा पर्पज हा अमुक अमुक आहे आणि या पर्पजसाठी मला काम करायचंय, तेव्हा त्याच्या अवतीभोवतीच्या ज्या काही छोट्या छोट्या किरकोळ कुरबुरी असतात, काही कटकटी असतात, त्याचा विसर पडतो आपल्याला. कारण आपला पर्पज मोठा असतो आपल्या आयुष्यामध्ये आणि त्या पर्पजसाठी आपल्याला जेव्हा आपण काम करतो तेव्हा आनंद मिळतो. पर्पजच आयुष्यामध्ये नसेल, आयुष्यामध्ये उद्दिष्ट नसेल, तर ध्येय नसेल, तर नक्की आपल्याला त्रास होतो. जेव्हा आपल्याला एखादं ध्येय गाठल्याचा आनंद जो मिळतो ना, तो अवर्णनीय असतो की हे ध्येय मी प्राप्त केलं आयुष्यामध्ये. कारण त्यामध्ये आपण स्वतःचा एक कस लावलेला असतो, स्वतःची परीक्षा बघितलेली असते आणि जेव्हा त्या परीक्षेत आपण उत्तीर्ण होतो तेव्हा जो आनंद मिळतो आपल्याला तो अवर्णनीय असतो. म्हणून जेव्हा आपली स्वप्न पूर्ण होतात, आपल्या इच्छा पूर्ण होतात, तेव्हा आपल्याला आपल्या आनंदाला पारावर उरत नाही म्हणतो आपण. ही जी आनंदाची गंमत आहे ना, ही थेट आकाशाशी निगडीत आहे. आनंद हा आकाश एवढा आहे आणि त्यामध्ये सर्वांना आपल्याला सामावून घ्यायचं आहे. हे जे सर्वांना सामावून घेणं आहे, ही प्रक्रिया जेव्हा आपली सुरू होते तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला आनंदाचं रहस्य समजतं. मी आपल्याला म्हटलं कम्पॅरिझन, तुलना, हे जसं एक आपण म्हणूया आनंदाला विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत या, तसंच जेव्हा आपण अधिकाधिक भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा विचार करतो तेव्हा तेव्हा आपण आनंदापासून वंचित राहतो. ज्याला आनंदी राहायचंय त्याने सर्वप्रथम लक्षात ठेवलं पाहिजे की त्याला वर्तमानात जगता आलं पाहिजे. तो प्रेझेंट टेन्स मध्ये जगला पाहिजे. वर्तमानात जगणं फार महत्वाचं आहे, कारण वर्तमानातच आयुष्य आहे. आयुष्य म्हणजे काय, हा क्षण म्हणजे आयुष्य आहे. मी मगाशी सुरुवात केली होती तो भूतकाळ झाला, तर हा जो वर्तमानाचा क्षण आहे हा 100% जगणं म्हणजे आनंद आहे. हा जर क्षण मी वाया घालवला, तुम्ही काय बोलताय मी ऐकलं नाही, मी काय बोलतोय तुम्ही ऐकलं नाही, तर हा वाया गेला. कारण यासाठी आपण जमलेलो आहोत. म्हणजे परिपूर्ण जगणं, प्रत्येक क्षणाचं चीज करणं, प्रत्येक क्षणाला, मी क्षण म्हणतोय मिनिट सुद्धा नाही, प्रत्येक क्षणाला न्याय देणं, ही एक आनंदाची अवस्था आहे. तुम्ही बघा जेवढी जेवढी मोठी माणसं होऊन गेली, अगदी म्हणजे कोणीही नाव काढा, तुम्हाला असं लक्षात येईल की ती माणसं झपाटलेली होती, ती माणसं आनंदी होती आणि प्रत्येक क्षणाचा उपयोग ती माणसं करत होती, काही ना काही करत होती.
त्यांनी कधीच 10 ते 5, 10 ते 6 असं काम केलं नाही. प्रत्येक कर्तृत्ववान माणूस हा जेव्हा प्रचंड भारून काम करतो, एका ध्यासाने काम करतो, तेव्हा प्रथम तो घड्याळ बाजूला काढतो. कारण घड्याळाचा आणि आनंदाचा संबंधच नाहीये. घड्याळ चाकोरीबद्ध आहे, आनंद चाकोरीच्या बाहेर आहे. सुख हे चाकोरीबद्ध आहे, घड्याळ हे चाकोरीबद्ध आहे, आणि बाकी जो आनंद आहे हा चाकोरीच्या बाहेर आपल्याला घेऊन जातो. आणि म्हणून आनंदामध्ये एक खूप मोठी ताकद आहे, शक्ती आहे. ही शक्ती एकदा आपल्याला प्राप्त झाली की मी आपल्याला सांगतो की एक अतिशय निर्भय अशी अवस्था प्राप्त होते. कारण आपलं आयुष्य जे काय आहे ते एका पर्पजसाठी आपण जेव्हा खर्च करतो तेव्हा ते आयुष्य संपेल, उद्या त्या आयुष्याचं काय होईल, उद्या आपलं काय होईल, चिंता तुम्हाला सतावत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा या कॉजसाठी, या ध्येयासाठी निगडित आहे. भीती कशाची आणि कोणाची? भीती नेहमी संपून जाण्याची असते, लक्षात घ्या. संपून जाण्याची भीती असते माणसाला. आयुष्य संपण्याची भीती, पैसे संपण्याची भीती, धान्य संपण्याची भीती, वय संपण्याची भीती, आरोग्य संपण्याची भीती. म्हणजे भीतीमध्ये ऱ्हास जो होत असतो आपला, त्याने माणूस अस्वस्थ होतो. तो ऱ्हास का होतो? याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आपण कधीही एका विशिष्ट वृद्धीचा विचार करत नाही, स्वतःच्या वृद्धीचा विचार करतो. ही जी आत्मकेंद्रीय अवस्था असते ती आत्मकेंद्रीय अवस्था नेहमी दुःखाला आमंत्रण देते. पण जेव्हा आपलं आयुष्य बहुकेंद्रीय होतं तेव्हा आनंद जन्म घेतो. इतरांच्या आयुष्यात सुद्धा आपल्याला एक ज्याला म्हणतो ना, इतरांचं आयुष्य महत्वाचं वाटतं, तेव्हा आनंद निर्माण होतो. त्यामुळे आनंद हा आपल्याला समाजाशी जोडतो. आपण वाढतो, आपण पुढे जातो, आपण व्याप्त होतो. आपल्याला एक आयुष्याचं मोल समजतं की हे जे एक आयुष्य मला मिळालेलं आहे, हे आयुष्य मला जास्तीत जास्ती लोकांसाठी उपयोगात आणायचं. याचा अर्थ स्वतःवर अन्याय करायचा का? नाही. स्वतः वंचित राहायचंय का? नाही. कुठेही स्वतःवर अन्याय करायचा नाहीये. पण तिथे थांबायचं नाहीये. ते पुन्हा पुन्हा सांगतोय, थांबू नका स्वतःला. जी काही तुमची प्रापंचिक ज्याला म्हणे उद्दिष्ट असतात, प्रापंचिक ध्येय असतात, ती सगळ्यांनाच गाठायची, सगळ्यांना ती अचीव करायची, त्यातून कोणाची सुटका नाही. पण तिथे थांबायचं नाहीये. त्याच्या पलीकडे अजून जाऊन जर आपण पाऊल टाकलं तर आपल्याला आनंद मिळेल. आनंद ही निवृत्तीनंतर साध्य करायची पण गोष्ट नाहीये. खूप लोकांना असं वाटतं की आता काय निवृत्त झालो, आता जरा मी अध्यात्मात मन रमवणार आहे. मी खूप लोकांचं ऐकलं, अध्यात्म ही तरुणपणापासून करण्याची गोष्ट आहे. अध्यात्म म्हणजे काय? आत्मोन्नती आहे. ही आत्मोन्नती काही 60 नंतर करावी असं लिहिलेलं नाही कोणी. आणि उपयोग काय 60 नंतर एवढं करून? ज्या काळामध्ये आपण कर्तृत्व गाजवत असतो, कर्म करत असतो, त्या काळात आपल्याला अध्यात्माची डूब, अध्यात्माचा बेस, अध्यात्माचा पाया पाहिजे. म्हणजे आपलं कर्तृत्व अधिक उजळून निघतं. तेव्हा हा आनंद जो काही आहे हा अध्यात्माचाच विचार आहे, स्वतःच्या पलीकडे जाण्याचा विचार आहे, समाजाचा विचार आहे, आपल्या ध्येयाचा विचार आहे, आपल्या आवडीनिवडीचा पण एक प्रकारचा विचार आहे. सो आपण कोणती वाट चोखाळतो, कोणती वाट पत्करतो हे खूप सुरुवातीलाच ठरतं. खरं सांगायचं आपण विचार कसा करतो. म्हणून एक परीक्षा आहे छोटी, की रोज सकाळी उठल्यावर आणि रोज रात्री झोपताना स्वतःला विचारायचं की मी आनंदी आहे का? मला छान वाटतंय का? प्रसन्न वाटतंय का? तजेलदार वाटतंय का? रसरशीत वाटतंय का? हे सगळं माझ्या अवतीभोवती सुंदर वाटतंय का? मला हे सगळं असं वाटतंय, वाह किती सुंदर आहे जग, किती सुंदर आहे जगणं. तसं जर असेल तर जगणं आनंदाचं, तुमचं आमचं, या आपल्या त्याला म्हणे विचार विनिमयाचा उपयोग झाला असं म्हणता येईल. शोधा स्वतःला. कारण आनंद ही काही चटकन सापडणारी गोष्ट नाही. सुख चटकन सापडतं, खिशात पैसे असतील तर सुख सापडतंच. पण खिशात पैसे असला तरी आनंद सापडेल असं नाही, कारण तो कोणत्याही डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये मिळत नाही आणि किलोवर, ग्रॅमवर आणि लिटरमध्ये पण तो उपलब्ध नाही. आनंदाची जी व्याख्या आहे ही एका अर्थाने जरी प्रत्येक जण ठरवत आला तरी ती कॉमन आहे. ती म्हणजे तुम्हाला दुसऱ्यासाठी काहीतरी काम करता, दुसऱ्यासाठी काहीतरी तुम्ही करता, तेव्हा तुम्हाला जे प्राप्त होतं तो आनंद असतो. आपली ध्येय एवढी मोठी असतात, एवढी विशाल असतात की त्यामध्ये तो आनंद आपण सहज कवेत घेतो. ही विशाल ध्येय आपल्या उराशी बाळगायला शिकलं पाहिजे. छोटी ध्येय असतील, आपल्यापुरतीच असतील तर आपण इथे आलो काय, गेलो काय, कोणाला कळणार आहे? आणि आपण संस्कार काय करणार आहोत?
तू तुझ्यापुरता जग हा तर काही संस्कार असू शकत नाही. तू तुझ्यापुरता जगच, पण तू लोकांसाठी सुद्धा जग, असा ज्या वेळेला आपण आशीर्वाद देतो आणि सदिच्छा देतो, तीच तर आनंदाची पेरणी आहे, आनंदाचं बीजारोपण आहे. सगळे मोठे समाजसेवक हे आर्थिक परिस्थितीने कदाचित गरीब असतील, पण सर्वजण मी आपल्याला सांगतो आयुष्याच्या बाबतीत, जगण्याच्या बाबतीत, जीवनाच्या बाबतीत श्रीमंत होते. कशामुळे? आनंदामुळे. ज्याला आनंद गवसला ना, तो करोडोपती का अब्जोपती आहे, त्याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू आहे त्याची. त्याच्या खिशात किती पैसे, त्याला काही किंमतच राहत नाही. मग अशा अवस्थेला पोहोचण्यासाठी एक शोध आपण घ्यायला आजपासून सुरू करूया. आपलं उद्दिष्ट काय, आपण लोकांसाठी काय करू शकतो, आपल्याला अधिकाधिक त्याला म्हणून आनंद कशात होईल. मला परवा एक गृहस्थ भेटले, त्यांना ते म्हणाले आता निवृत्त झाल्यानंतर मी मुलांना कॅरम शिकवणार आहे, कॅरम मला खूप आवडतं. म्हटलं वा, क्या बात आहे. कॅरमवर प्रेम करणारा माणूस आहे, त्याला असं वाटतं की मी मुलांना कॅरम शिकवीन, शाळेतल्या मुलांना शिकवीन, मी कॅरमचे फ्री कॅम्प्स घेईन. त्यांनी त्यांची वाट चोखाळली. बघा, त्यांनी कॅरम, आता कॅरम शिकवताना ते फी किती घेणार दंगटी मुद्दा, फी घेतील ते, प्रपंच चालवायचा आहे, पण गोल काय, सर्व मुलांना मी उत्तम कॅरम शिकवणार, मी कॅरम मधून पैसे कमवणार हा गोल नाहीये. बघा तुम्ही फरक किती मायन्यूट आहे तो. म्हणजे इथे लोकांना महत्व दिले गेलंय, मुलांना महत्व दिलं गेलंय आणि तो आनंदाचा विषय झालाय. सो ही इतकी छोटी गोष्ट असते, जेव्हा आपण स्वतःतलं उत्तम हे समाजाला देतो तेव्हा त्या आनंदाची. बघा त्या आईने काय केलं, स्वतःतलं उत्तम मुलांना दिलं, उत्तम स्वयंपाकाची कला मुलांना दिली. हे जे स्वतःतलं उत्तम लोकांना देणं आहे, ही आनंदाची सुरुवात आहे. चला आपण आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एका नव्या अध्यायाला सुरुवात करूया, नव्या आनंदाला सुरुवात करूया, आनंदाची वाट चालूया आणि आपल्या सर्वांना या आनंदाच्या नव्या वाटेवर मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी BYK कॉलेजमधली सहाय्यक प्राध्यापिका डॉक्टर सौ सुनीता पिंपळे. आपण आता या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो. आभार मानण्याचं काम माझ्याकडे सोपवलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर आपण नुकताच साजरा केलेला दीपोत्सव आपल्या आयुष्यात नक्कीच प्रकाश पसरवेल. आपली कॉलेजेस देखील आता सुरू झाली आहेत. आज 15 नोव्हेंबर, तुळशी विवाहाची आजपासून सुरुवात होत आहे. सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. हाच उत्साह आणि उमेद विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद असतो, हे दुसऱ्यांच्या आयुष्यातल्या उदाहरणातून आपल्याला पटलेलं सुद्धा असतं. पण स्वतःच्या आयुष्यात तो नक्की कसा सापडवायचा हे उमगत मात्र नाही. आणि हीच गोष्ट आपल्या आजच्या वक्त्यांनी उलगडून दाखवली आहे. संजीवजी लाटकर यांनी जगणं आनंदाचं, तुमचं आणि आमचं या विषयावर आपल्याशी उत्तम संवाद साधला आणि प्रत्येकाचं जगणं आनंदाचं करणं किती सोपं असतं याची जाणीव सुद्धा करून दिली. या आनंदी जगण्याचा वसा आपण सर्वांनी पुढे न्यायचा आहे आणि तो आता पुढच्या पिढीच्या हाती पण सुपूर्द करायचा आहे. गोखले शिक्षण संस्थेच्या स्टाफ ट्रेनिंग अकॅडमीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या व्याख्यानमालेतील 3ऱ्या सत्रात लाटकर सरांनी आनंदाचे डोही आनंद तरंग हा जो आपल्या सर्वांना अनुभव दिला, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार मानते. गोखले शिक्षण संस्थेचे सचिव आणि डायरेक्टर जनरल सर डॉक्टर मोहस गोसावी सरांचं मार्गदर्शन आम्हाला सतत प्रेरणा देणारं असतं. त्यामुळे आम्हाला नवीन दृष्टी मिळते. त्यांचे आशीर्वाद आम्हा सर्वांसाठीच मोलाचे आहेत. माननीय गोसावी सरांच्या प्रती मी सर्वांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करते. गोखले शिक्षण संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या स्तरांवर शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जातं. आजूबाजूची परिस्थिती सध्या वेगानं बदलतीये. त्यानुसार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कौशल्यांचा विकास व्हावा या हेतूने स्टाफ ट्रेनिंग अकॅडमीला नवचैतन्य देण्याची कल्पना संस्थेच्या मानव संसाधन विकास संचालिका प्राचार्या डॉक्टर सौ दीप्ती देशपांडे मॅडमनी मांडली.
गोखले शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय डॉक्टर मोस गोसावी सरांच्या वाढदिवशी म्हणजेच 15 सप्टेंबर 2021 रोजी असे प्रशिक्षण देण्याचा संकल्प सोडण्यात आला. सा विद्या या विमुक्तये असे ब्रीदवाक्य असलेल्या स्टाफ ट्रेनिंग अकॅडमीचे काम देशपांडे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच उत्तम पद्धतीने करू शकू अशी आम्हाला खात्री वाटते. त्यांच्या अनमोल मार्गदर्शनाबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे कायमच ऋणी आहोत. HPT कॉलेजच्या उपप्राचार्या डॉक्टर वृंदा भार्गवे यांनी कार्यक्रमाची संकल्पना विशद केली आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांची समर्पक शब्दात ओळखही करून दिली. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. गोखले शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयातील सर्वांचे सहकार्य आम्हाला वेळोवेळी मिळत असते. त्यांच्या सहकार्यामुळेच संस्थेच्या माध्यमातून इतके उद्बोधक कार्यक्रम आयोजित करणे शक्य होते. सौ अनिता बाग आणि त्यांच्या टीमचे त्यासाठी आभार. अकॅडमीच्या समन्वयक प्राचार्या डॉक्टर सौ अंजली कुलकर्णी यांच्या काटेकोर नियोजनामुळे सर्व कार्यक्रम उत्तम पार पाडत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढचे सर्व कार्यक्रम आखीव रेखीव असणार आहेत आणि कार्यक्रमाच्या आखणीसाठी ट्रेनिंग अकॅडमीच्या सदस्यांचे एक प्रकारे अनौपचारिक प्रशिक्षण कुलकर्णी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली चालू असते असे आपण म्हणू शकतो. त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे ऋणी आहोत. अकॅडमीच्या सर्व कार्यक्रमात BYK कॉलेजच्या समन्वयक डॉक्टर सौ लीना भट आणि त्यांची टीम सर्व तांत्रिक गोष्टींची योग्य ती काळजी घेत असते. त्यामुळे आभासी माध्यमातून 3 वेगवेगळ्या विभागातील हजारो कर्मचाऱ्यांपर्यंत एकाच वेळी हा कार्यक्रम आपण सहजगत्या पोहोचवू शकतो. या कार्यक्रमाची सुरुवात ज्या सोसायटी गीताने झाली ते सादर करणाऱ्या पूर्ण टीमचे आम्हाला कौतुक नक्कीच आहे. आजचा कार्यक्रम आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्यात सूत्रसंचालिका डॉक्टर सौ स्नेहा रत्नपारखी आणि डॉक्टर सौ मुग्धा जोशी यांचा मोठा वाटा आहे हे आपण सर्वजण जाणतोच. कायम वक्त्याच्या भूमिकेत असणाऱ्या शिक्षकांचा आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आमचा उत्साह शतगुणित होतो. त्यामुळेच प्रत्येक पुढचा कार्यक्रम वेगळा आयाम देणारा होऊ शकतो. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या मदतीचा मी आवर्जून उल्लेख करते. या सर्वांचेच आम्ही ऋणी आहोत. परत एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि थांबते.